मॅडम, आज जनता दरबार घेतलाय. अधिकाऱ्यांच्या नावानिशी आरोप देत नागरिक थेट आरोप करतायत. समोर तुमचे अधिकारी आहेत. आपण महापौर म्हणून यावर काय कारवाई करणार आहात का? याकडे गांभीर्यानं बघणार आहात का? नमस्कार. आज होणारा जनता दरबार आणि त्या जनता दरबारामध्ये आलेले प्रश्न याच्यावरती तरी नक्कीच कारवाई केली जाईल. थोडंसं यामध्ये काय तथ्य आहे का आणि अधिकाऱ्यांच्या जर काही याच्यामध्ये चुका असतील तर नक्कीच त्याच्यावरती कारवाईसुद्धा होईल. आजच्या जनता दरबारात साधारण काय समस्या आहेत? नागरिकांच्या मागण्या वाढत आहेत, अधिकारी सुस्त आहेत, अशा एकंदरीत नागरिकांचा कौल आहे, बोलण्याच्या भावना आहेत. काय सांगा? थोडंसं महापालिकेचं कामकाज काय असतं याचं थोडंसं जनतेला ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे थोडेसे हे गैरसमज होत आहेत. अधिकारी लोकंसुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत आणि जनतेची नाराजी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठीच आपण जनता दरबार तसंच माझं शहर माझी जबाबदारी असे उपाययोजना आपण करत आहोत आणि या सगळ्याला लवकरच रिझल्ट मिळेल अशी मी ग्वाही या अनुषंगाने देऊ इच्छितो. पाठीमागं जो जनता दरबार भरवलेला होता त्याच्यात किती तक्रारी आल्या होत्या, किती निरसन झालं? तक्रारी रिपीट होत आहेत असा अनुभव आहे. 127 पहिल्यांदा आल्या होत्या, त्यातल्या 86 आपण निर्गत केल्या होत्या. त्याच्यानंतरचा फ्लो थोडासा कमी आला आणि त्याच्यात आपल्याला यश येत गेलं, ज्याच्यामध्ये 71 तक्रारी होत्या. त्याच्यामध्ये 31 तक्रारींचं आपण निर्गतीकरण केलं होतं. ज्या काही तक्रारी राहत आहेत त्या थोड्याशा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होत आहे, पण त्यासुद्धा लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू. महासभेमध्ये आज एक वेळा पॅनलवर वकिलावर आरोप झालेले आहेत, त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी. आत्ताच नागरिक त्यांच्यावर आरोप करत आहेत. नेमकं तुम्ही काय भूमिका घेणार का त्याच्या? कोणावरती? पॅनलवर जे वकील आहेत. अच्छा. त्याच्यावरती मी स्वतः नाराज आहे आणि मी स्वतःच ह्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आपण नवीन पॅनलवरती वकीलसुद्धा नव्याने घेत आहोत. जनतेकडून माजी नगरसेवक गोपाल शेट्टी यांच्यावर आरोप केला जातोय, जनतेला न्याय मिळणार? नगरसेवक असू देत, महापौर असू देत, खासदार असू देत, आमदार असू देत, परंतु जर एखादी कारवाई आणि जर समाजातील एखाद्या कुठल्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर तो चुकीचा आहे आणि त्या अनुषंगाने पद हे न पाहता खरं खोटं काय आहे बघून न्याय काय देतो कोर्ट वगैरे ते पाहून सर्वसामान्य जनतेला नक्की आणि नक्कीच न्याय मिळेल. रस्त्यावरचे अतिक्रमणे तर काढली जातात. दोन दगडांनी केलेले अतिक्रमणे आहेत, रस्त्यावर ब्लॉक केलेले आहेत पावसाळ्यात, ती अतिक्रमणे का काढली जाते? नेमकं काय कारण? थोडासा सगळ्यांना आश्वासित करू इच्छिते की खूप काही काम महापालिकेकडे बाकी आहे. खूप वर्षाचा कालावधी जेव्हा प्रशासकीय अधिकारी फक्त होते आणि नगरसेवक नव्हते. अतिक्रमण हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे ज्याच्यामध्ये थोडंसं कायद्याने जावं लागतं. महापालिकेची परिस्थिती अशी आहे की यंत्रणा खूप कमी आहे, कारण अतिक्रमण काढणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आम्ही लवकरात लवकर करत आहोत. काल आमची अधिकाऱ्यांची आयुक्त साहेबांची याच्यावरती मिटिंगसुद्धा झाली आणि चांगली कारवाई कशा पद्धतीनं कायमस्वरूपी करता येईल याकडे आमचा कल आहे. अनधिकृत पार्किंगमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते, त्याबद्दल काय उपाययोजना करणार आहात? वाहतूक शाखा यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे. कोल्हापूर शहराला वाहतूक सुस्थितीत करण्यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि कोल्हापूर प्रशासन आणि त्याचबरोबरीने नगरसेवक या सगळ्यांचं कोऑपरेशन करून मगच ही कारवाई यशस्वी होईल असं मला वाटतं. जनता दरबारमध्ये वारंवार ड्रेनेज असेल, एस्टेट व्यवस्थित मुख्य जे प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट केले जातात. नेमकं त्याकडे कसं लक्ष देतात? थोडंसं मी या विषयाला सहमती देणार नाही, कारण खूप सारे विषय ड्रेनेजचे असतील, रस्त्याचे असतील, ते सॉल्व्ह झालेत. असे काही विषय असतात की जे त्या माणसाच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये असतो किंवा एखाद्या अशा पद्धतीचे काही वैयक्तिक प्रॉपर्टी असतात, त्यातले विषय मात्र राहत आहेत. पण महापालिका अंतर्गत असणाऱ्या जागेवरील प्रश्न जे आहेत त्याचं निर्गतीकरण होत आहे. शहरातील फुटपाथ आहेत ते माणसांच्या चालण्यासाठी असतात, पण काही गाडेदार किंवा दुकानदारांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यावर काय उपाययोजना करणार? आय एम ऑल्सो ॲग्री फॉर दॅट. आणि खरं तर ही कोल्हापूर शहराची खंत मला वाटते की लोकांना हे कळतच नाही की फुटपाथ ही वॉकसाठी असतात
आणि या पद्धतीनं सुद्धा थोडीशी कारवाई सध्या सुरू आहे. लवकरच कोल्हापूर शहर, खरं तर मी आता या स्थितीवर आलेली आहे की सगळे कोल्हापूर शहरातील फुटपाथच काढून टाकावेत आणि थोडासा प्रॉपर प्लॅन करून रस्तासुद्धा होऊन जाईल आणि मग जे टपऱ्या वगैरे फुटपाथवरती आहेत तोही प्रश्न ॲटोमॅटिक सुटून जाईल असं मला वाटतं. मी मधुकर आनंदराव जाधव, सुरेश आनंदराव जाधव, लक्षतीर्थ वसाहत, आदित्य कॉलनी, कोल्हापूर. मी शेजारील बांधकामासंदर्भात महापालिकेकडे 2022 साली तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर महापालिकेने येऊन पाहणी केली, ते बेकायदेशीर आहे म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. त्यानंतर महापालिकेचे काही अधिकारी बोगस कागदपत्र देणे, धमकावणे आणि हे करणे. ज्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार सर होते त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार सरांनी 20/6/2023 रोजी कारवाईचे लेखी आदेश दिले होते. त्यानंतर तीही फाईल या अधिकाऱ्यांनी गायब केली. दुसरी गोष्ट, न्यायालयामध्ये जाण्यास याच अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि न्यायालयामध्ये बोगस कागदपत्र देणे व न्यायालयामध्ये बोगस कागदपत्र देऊन आम्हासनी धमकी देणे. यामध्ये स्थानिक नगरसेवकापासून सगळी लोक न्यायालयात हजर असतात आणि धमक्या दिल्या जातात या अधिकाऱ्यांच्याकडनं. आणि हे स्थानिक नगरसेवक आणि ते हेतवडे ही आम्हाला धमक्या देतात. त्यांची सून तन्नुमा हेतवडे ही पोलीस खात्यात शिपाई पद आहे, त्या पदाचा गैरवापर करून आत्तापर्यंत तिनं आम्हाला धमकी देणे. यामध्ये माझी आई मारली गेली, या संदर्भात मी भरपूर वेळा तक्रारी केल्या पोलीस खात्याला आणि हे केला, पण कोणीही याच्यावर लक्ष दिलं नाही आहे. मी न्यायालयाने लढाई लढत आहे. एकूण या अधिकाऱ्यांच्यावर मी फौजदारी दावे दाखल केलेले आहेत, परंतु न्यायाची प्रत्यक्ष कोण आहेत, काय नाव? न्यायाचे अधिकारी एक श्री विनायक दगडे साहेब, श्री मस्कर साहेब, श्री महादेव गंगाधर फुलारे साहेब यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत न्यायालयात. उपशहर नगर रचना NS पाटील साहेब, कनिष्ठ अभियंता NS दळवी मॅडम व रेकॉर्ड विभागाचे पारखे साहेब हे लोक मला धमका देतात. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, अर्जाचे दिलेले उत्तर देत नाहीत, माहिती अधिकाऱ्याकडे माहिती अर्जाचं दिशाभूल करणारे उत्तर देतात. तरी हे भ्रष्ट अधिकारी त्यांच्याशी हात मिळवणी करून न्यायालयामध्ये. आता तुम्ही जनता दरबारमध्ये आला होता, हा. तुम्ही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं महापौर मॅडमच्या समोर. हा. तुम्ही आपली काय व्यथा मांडल्या? मी माझी व्यथा मांडली की मला न्याय मिळावा, मला महापौरांच्यानं न्याय मिळावा, बाकी काही मला अपेक्षा नाही आहे. हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ना, यांच्या चौकशीने यांच्यावर कारवाई व्हावी. कारण मी पुराव्यानिशी बोलतोय, पुराव्यानिशी बोलतोय. मग हा भ्रष्टाचार एवढा फोकाळलाय कसा? याला जबाबदार कोण? कुणाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करतात? मनमानी कारभार यांचा चालू आहे. यांना कोणाचं भय आहे का नाही? कायद्याचं राज्य आहे का नाही? लोक मारली जातात, न्याय मिळत नाही. पोलीस यंत्रणेकडे गेलं तर FRI नोंद करून घेतली जात नाही. मी न्यायालयातनं FRI नोंद केली गेली आहे. असे भरपूर प्रश्न आहेत. हजारो रुपये लोक घेऊन जातात, काय करणार?